तळोदी येथे स्कॉर्पिओ ट्रॅव्हल्सची भीषण धडक, 4 ठार, अनेक जण जखमी. गडचिरोली चामोशी मार्गावरील तळोदी येथे रविवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मृतांमध्ये अनिकेत बारलावार, भाडभिडी, आरोही मोगरकर गुडेगट्टा, सुमन गवारे कुनगाडा आणि विमलाबाई गवारे कुनगाडा यांचा समावेश आहे. जखमींमध्ये गुरुदेव कुनगाडकर, सुधाकर कुनगाडकर, वेदांत वैरागडे, प्रतिमा मानमुडकर, निखिल दराडे, संजय वैरागडे, कुणाल कन्नाके, रेखा चलाक, अमर चलाक, देवाजी गवारे आणि गुरुदास वासेकर यांचा समावेश असून काहींची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार कुरुल रामपूर येथील भाडभिडी येथे लग्नासाठी निघालेले स्कॉर्पिओ MH46 P5392 वाहनाची गडचिरोलीकडून येणाऱ्या प्रवीण टूर्स अँड ट्रॅव्हल्स MH15 CK 5005 या वाहनाशी तळोदी येथील नवीन पेट्रोल पंपाजवळ समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की स्कॉर्पिओमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी तत्काळ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, अप्पर पोलीस अधीक्षक M. रमेश गोकुल तसेच जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना जखमींवर तातडीने आणि गुणवत्तापूर्वक उपचार करण्याचे निर्देश देत आवश्यक औषधे, मनुष्यबळ व यंत्रणा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच जखमींच्या नातेवाईकांना आवश्यक ती मदत करण्याबाबतही सूचना करण्यात आल्या. अपघातातील जखमींना तळोदी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दीपक सुनकर, आपकी आवाज न्यूज, गडचिरोली.